नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला 11 एप्रिल नंतर होणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, मराठी, गणित, हिंदी, समाजशास्त्र, विज्ञान, सेमी, नॉन सेमीच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकही दिलेली आहे. आपला हा पेपर 50 गुणांचा होणार आहे आणि त्यात 40 गुण हे लेखी कामासाठी असतील आणि 10 गुण हे तोंडी कामासाठी. एकूण 11 प्रश्नांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे आणि 10 गुण हे तोंडी कामासाठी आहेत. बघा आता काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. सर्व सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे, कारण की ही प्रश्नपत्रिका इंग्लिशमधून आहे. ओरल सेक्शन बघा. प्रश्न पहिला, 10 गुणांसाठी जे काही ओरल विभाग आहे, तोंडी परीक्षा, त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल? बघा या ठिकाणी चित्र दिलेले आहेत 4 वेगवेगळ्या सणांची. मकर संक्रांत, दिवाळी, ख्रिसमस आणि या सणांची तुम्हाला माहिती सांगायची आहे 6 वाक्यांमध्ये आपल्या शिक्षकांना. तेव्हा तुम्हाला या प्रश्नाचे 5 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा आपला असेल, टाईम ही पोएम आपल्याला वाचायची आहे आणि 5 गुण मिळवायचे आहेत. ही झाली तुमची 10 गुणांची ओरल. त्यानंतर आता 40 गुणांसाठी आपल्याला लेखी कामाची चाचणी द्यायची आहे आणि त्यासाठी विचारलेला तिसरा प्रश्न, एक पझल आपल्याला दिलेले 4 गुणांसाठी, ते या पद्धतीने पूर्ण करायचं आहे. मिसिंग लेटर या ठिकाणी टाकायचे आहेत, इकडच्या चौकटीत दिलेले शोधून. बघा या ठिकाणी हे लेटर दिलेलेच आहेत. हे लेटर इथं टाकायचे आहेत. कोणतं कुठं बसतं ते बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 4, रीड द पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. 6 गुणांसाठी आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे, आपल्या पुस्तकातलाच आहे आणि त्यावर आधारित कृती बघा काय विचारलेली आहे. ॲक्टिव्हिटी सेंटेन्स आपल्याला कंप्लीट करायचं आहे. हे वाक्य आपल्याला इथं शोधायचं आहे बघा. हे ब्रिंग दिस मॅन टू मी आणि मग त्याच्या पुढचं हे आपल्याला लिहायचं आहे. हू सेड टू whom. त्यानंतर बी भागामध्ये आपल्याला कंप्लीट द वेब सारखी कृती येणार आहे 2 गुणांसाठी आणि बघा त्याचं उत्तर आपण उतार्याच्या आधारे अशा पद्धतीने लिहिणार आहात. सीमध्ये आपल्याला जो पॅसेज दिलेला आहे तो वाचायचा आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यामधले ऑपोजिट जे काही वर्ड्स असतील ते लिहायचे आहेत. डिफरंट, इझी, क्लोज, ओपन आणि 2 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा बघा. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द गिव्हन पोएम. 4 गुणांसाठी आपल्याला एक पोएम दिलेली आहे. ती आपण वाचायची आहे
आणि त्यानंतर त्यावर आधारित दिलेली ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. बघा पहिली ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द लाईन फ्रॉम द, बघा या ठिकाणी ब्रिंग द दिलेलं आहे. बघा इथंच आहे ते, ब्रिंग द होप, ती लाईन आपल्याला पूर्ण लिहून टाकायची. पुढचं, पुढची लाईन बघायची आणि ती पूर्ण करायची. बघा या ठिकाणी अतिशय सोपं आहे. त्यानंतर बी भाग बघा, रॅमिंग वर्ड्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. कोणतेही 2, बॉल, ऑल, रिंग, सिंग. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, 5 गुणांसाठी, ऑब्झर्व द पिक्चर. चित्र पाहायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित जो काही चार्ट दिलेला आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे 5 गुणांसाठी. आपल्या पुस्तकातलाच चार्ट आहे. बघा तो या पद्धतीने लिहा. जोड्या लावासारखंच आहे. इकडं पर्याय दिलेले, त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला शोधून इथं लिहायचं आहे. बघा आता हे पहिल्याचं आहे आणि इथं जे लिहिलेलं आहे ते आपण इथं लिहायचं आहे. एकदम सोपं आहे, फक्त कोणतं कुठं बसतं ते बघायचं आहे. व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा, म्हणजे आपल्याला पेपर सोपा जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, चूज द करेक्ट वेब, 4 गुणांसाठी. रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, 3 पर्याय आहेत, त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडून त्या रिकाम्या जागी लिहायचा आहे. बघा लिहून दाखवलेले, गीता वेंट मार्केट येस्टरडे. आय एम नुजो. साई वी विल कंप्लीट द नोटबुक टुमारो. साहिल टीचर्स हिम अ लेसन, या पद्धतीने. त्यानंतर प्रश्न 8 बघा, डू ॲज डायरेक्टेड, 4 गुणांसाठी. अंडरलाईन द सायलेंट लेटर्स. बघा ते अंडरलाईन करून दाखवलेले. बी भागामध्ये आपल्याला उदाहरण दिले, बघा त्या पद्धतीने आपल्याला शॉर्ट अँड लाँग लिहायचं आहे. पुढचं पहा, क्वेश्चन नंबर 9, 5 गुणांसाठी. अरेंज द प्रोसेस. लेमन ज्यूस बनवायचं आहे तुम्हाला आणि 5 वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत. मग पहिले काय करणार, कोणती क्रिया करणार ते लिहायचं आहे आधी. वरतीच्या चार्टमध्ये जे काही दिलेलं आहे ते चुकीचा क्रम आहे, आपल्याला या पद्धतीने क्रम लावायचा आहे. ही पहिली क्रिया असेल, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि ही 5वी, अशा पद्धतीने आपल्याला 5ही वाक्य लिहायची आहेत. तेव्हा आपलं लेमन ज्यूस तयार होईल. बघा ती 5ही वाक्य. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, 4 गुणांसाठी. एक चित्र दिलेलं आहे आपल्याला आणि कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत. त्यावर आपल्याला आधारित त्या शब्दांचा वापर करून
एक पॅरेग्राफ आपल्याला त्या चित्राच्या संदर्भात लिहायचा आहे. बघा तो या पद्धतीने लिहा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा. त्यानंतर शेवटचा प्रश्न, लेटर आहे 4 मार्कासाठी, ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. बघा ते लेटर. या पद्धतीने लेटर कंप्लीट करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची इंग्रजी विषयाची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.